BaSO4 plus NaCl. BaSO4 चा प्रेसिपिटेट फॉर्म होतो. तर अशा आपण एक्झाम्पल डबल डिस्प्लेसमेंटचा सुद्धा देऊ शकतो. Now just yesterday we have learned about the endo and exo. डिफरन्स येईल का रे कोणाला सांगता एंडो आणि एक्झोचा? 4 पॉइंट आहेत बघा डिफरन्सचे पण. द रिएक्शन हा सर्वेश सांगतोय. In endothermic reaction, the heat is given, and in exothermic reactions, the heat is given by the we have given in endothermic heat is absorbed, and in exothermic heat is exposed. Yes, in endo म्हणजे heat is absorbed by the substance, by the reactant, आणि in exo मध्ये the heat is given out किंवा evolved. Endothermic are generally slow process. स्लो रिएक्शन्स असतात एंडो, कारण हीट ऍब्सॉर्ब करत करत त्यांच्यामध्ये रिएक्शन होते. सो एंडोथर्मिक आर स्लो रिएक्शन्स. एक्झोथर्मिक आर जनरली फास्ट रिएक्शन. In endothermic reaction, temperature of the solution falls, decreases. कमी होतं टेम्परेचर जास्त सोल्युशनचं, कारण हीट ऍब्सॉर्ब केली जाते आणि इथं हीटच लिबरेट होते, त्याच्यामुळे इकडं टेम्परेचर ऑफ द सोल्युशन इन्क्रीजेस. आणि मग चौथ्या पॉइंटला आपल्याला रिएक्शनच द्यावी लागते. मग तुम्ही KNO3 प्लस वॉटर गिव्स टू KNO3 ॲक्वियस असं देऊ शकता, किंवा मग NaCl प्लस H2O गिव्स टू NaCl ॲक्वियस असंही देऊ शकता. म्हणजे वॉटर मधली हीट ऍब्सॉर्ब करतो जो सॉल्ट असतो तो. त्याचं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं. जेव्हा आपल्याला बरं नसतो, खूप ताप येतो, त्यावेळेला डॉक्टर सुद्धा सांगतात मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवा, स्पंजिंग करून घ्या. का सांगतात रे असं? Heat is absorbed. येस, हीट इज ऍब्सॉर्ब बाय द सॉल्ट फ्रॉम द बॉडी. सॉल्टच्या आपण मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवतो बघा, रुमाल घ्यायचा, पाण्यामध्ये मीठ घातलं की काय होतं, पाण्याचं जे आहे ते टेम्परेचर सुद्धा थोडंसं कमी होतं, कारण ती हीट ऍब्सॉर्ब केली जाते एंडोथर्मिक रिएक्शनने. आणि मग तेच आपण जर ती घडी आपल्या डोक्यावरती ठेवली, कपाळावरती ठेवली, तर बॉडीमधली हीट सुद्धा तो ऍब्सॉर्ब करून घेतो. सो एंडोथर्मिक रिएक्शन आहे. आणि याच्या अपोजिट जर आपण कुठलाही वॉशिंग सोडा, एरियल, टाईड, आपला काय व्हील, निरमा, सर्फ एक्सेल जे काही असेल तो कुठलाही जर आपण पाण्यामध्ये टाकला थोडासा, तरी सुद्धा लगेच पाण्याचं टेम्परेचर वाढतं. अगदी स्लाइट आपल्याला हा चेंज जाणवतो पाण्याच्या टेम्परेचरमध्ये, म्हणजे तिथं पण रिॲक्शन होते आणि याच्यात हीट इव्हॉल्व्ड होते. सो दिस इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. कारण या सगळ्या सोप डिटर्जंट्स मध्ये काय असतं, NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड असतात किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड असतात, आणि ह्या जेव्हा वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होतात त्यावेळेला दे गिव्ह हीट. रेस्पिरेशन काय आहे रे आपलं? exothermic reaction. Exothermic reaction. Heat is Respiration is evolved. considered as exothermic reaction. Why? Because during this process the heat is Heat liberated. is generated. Yes, energy is formed, and therefore it is considered as exothermic reaction. आपल्याला गिव्ह रिझन मध्ये आहे मला वाटतं हे, it is exothermic reaction मध्ये. Now oxidation and reduction. कशाला म्हणतात oxidation? The reaction in which oxygen is gained or hydrogen is lost from the compound. दोन कंडिशन आहेत. एक तर ऑक्सिजन गेन झाला पाहिजे त्या रिएक्टंट मध्ये, म्हणजे जसं मग आपण काय म्हणतो Mg+O2, C+O2, बरोबर, म्हणजे ऑक्सिजन त्याच्यामध्ये मिक्स होतोय म्हणून ती ऑक्सिडेशन आहे. किंवा कंपाऊंड मधून हायड्रोजन रिमूव्ह व्हायला पाहिजे. मग कंपाऊंड मधून हायड्रोजन रिमूव्ह होतो म्हणजे HCl ला जर डिकम्पोज केलं आपण, तर हायड्रोजन वेगळा होतोय, क्लोरीन वेगळा होतोय. सो दॅट इज ऑक्सिडेशन रिएक्शन. हायड्रोजन जर रिमूव्ह होतोय किंवा ऑक्सिजन कंबाईन होतोय, तर त्या दोन्हीला सुद्धा आपण म्हणणार आहे ऑक्सिडेशन रिएक्शन. आणि रिडक्शन मध्ये काय होतं, हायड्रोजन इज गेन और ऑक्सिजन इज लॉस. हायड्रोजन गेन होतोय म्हणजे C+2H2 हायड्रोजन ऍड होतोय ना, सो इट इज रिडक्शन रिएक्शन. CH4 फॉर्म होतोय किंवा H2+Cl2. आणि इलेक्ट्रॉन इज गेन पण होईल ना, बरोबर. हायड्रोजन जर गेन होतोय तर ती झाली रिडक्शन रिएक्शन.
किंवा ह्याला दुसरा अपोजिट आहे, हायड्रोजन इज गेन और ऑक्सिजन इज लॉस फ्रॉम द कंपाऊंड. ऑक्सिजन लॉस होतोय, MgO ला आपण डिकम्पोज करतोय किंवा CaO ला डिकम्पोज करतोय आपण, हीट दिली त्याला, Ca वेगळा झाला, O2 वेगळा झाला, ऑक्सिजन रिमूव्ह झाला ना कंपाऊंड मधून, तरी मग तो काय झाला, रिडक्शन झाला. लक्षात घ्या हे दोन्ही अपोजिट आहेत. एक तर ऑक्सिजन गेन झाला पाहिजे किंवा हायड्रोजन लॉस झाला पाहिजे, म्हणजे ऑक्सिडेशन. रिडक्शन मध्ये हायड्रोजन इज गेन और ऑक्सिजन इज लॉस, देन इट इज नोन ॲज रिडक्शन. आणि काही रिॲक्शन मध्ये दोन्ही ॲट अ टाइम होतात, त्याला काय म्हणतात, रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स म्हणतात त्याला. येस, द रिॲक्शन इन मॅम ते एकत्रच होतील ना सायमल्टेनियसली. होतात. करेक्ट, म्हणजे जो ऑक्सिजन लॉस झालाय तोच लगेच कंबाईन होतो दुसऱ्या रिॲक्शन बरोबर. बऱ्याच रिॲक्शन रेडॉक्स आहेत आपल्या आजूबाजूमधल्या. सो रेडॉक्स म्हणजे काय, द रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ऑकर सायमल्टेनियसली इन द सेम रिॲक्शन, देन इट इज नोन ॲज रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्सचे सुद्धा 2 एक्झाम्पल व्यवस्थित करायचे. कुठं ऑक्सिडेशन होतं, कुठं रिडक्शन होतं ते ॲरोनी दाखवायचं, म्हणजे मग व्यवस्थित मार्क्स मिळतात. रिॲक्शन लिहिताना एक एक लाईन सोडून द्यायची, नाहीतर म्हणजे आपण रायटिंग केलं, समजा रेडॉक्स वरती 3 मार्क्स क्वेश्चन पडला आपल्याला आणि आपल्याला तो अटेम्प्ट करायचा आहे, कसं करणार आपण, रेडॉक्स वरती आधी डेफिनेशन देणार आपण, बरोबर. द रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन occurs simultaneously, such reaction is known as redox reaction. एक्झाम्पल द्यायचंय, एक लाईन सोडून द्या. मग समजा मी एक्झाम्पल दिलं, CuO plus H2 gives to Cu plus H2O. मग आता ह्याच्यामध्ये CuO मधून ऑक्सिजन रिमूव्ह झाला, ऑक्सिजन रिमूव्ह झाला म्हणजे काय झालं, रिडक्शन झालं, आणि तोच रिमूव्ह झालेला ऑक्सिजन H2 बरोबर कंबाईन झाला आणि वॉटर फॉर्म झालं, सो इट इज ऑक्सिडेशन. मग रिडक्शन ऑक्सिडेशन कुठं होतंय ते ॲरोनी दाखवायचं, त्याला काय म्हणतात, रेडॉक्स रिॲक्शन. आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा द्यावं लागतं. मॅम हिअर इन द गिवन एक्झाम्पल, कॉपर ऑक्साइड CuO म्हणजे काय, कॉपर ऑक्साइड लुजेस ऑक्सिजन and this lost oxygen is combined with hydrogen, so it is reduction. As oxidation and reduction occur simultaneously in the same reaction, it is an example of redox. असं पूर्ण द्यावं लागतं. म्हणून जेव्हा मी तुम्हाला मीटिंग मध्ये बोलत होते की आपल्याला 80 मार्क्सचा पेपर कव्हर करायचा, ऍक्च्युली तो 100 मार्क्सचा असतो, लक्षात घ्या. कारण इथं काही काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला बाय डिफॉल्ट थोड्याशा यूज टू व्हायला पाहिजेत, या एक्सपेक्टेड असतं असं आपण ते काय म्हणतो आपण ते डिस्क्राईब करणं किंवा फॉर एक्झाम्पल देणं, ॲरो काढणं. म्हणजे ॲट ॲक्च्युअल आपला पेपर 80 मार्काचा राहतच नाही, तो 100 मोर दॅन 100चा होतो. इतकं आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा लिहित असतो, तेव्हा आपल्याला कुठं आउट ऑफ ते मार्क्स मिळत जातात. ओके, सो असे कुठलाही जो आहे तर ती रिॲक्शन लिहिताय तुम्ही तर एक लाईन सोडून द्यायची, म्हणजे मग ते ॲरो करायला मार्जिन राहतं. नाहीतर मग जे आपण वरती डेफिनेशन लिहिले त्याच्यामध्येच जातात ते ॲरो, खूप खराब दिसतं मग तसं. आणि अजून एक रिॲक्शन लिहिताना सॉलिड, लिक्विड, ॲक्वियस, अपवर्ड ॲरो, डाऊनवर्ड ॲरो, प्रेसिपिटेट, जे काही आहे त्या रिॲक्शनशी रिलेटेड ते देण्याची सवय करा. कारण हे नंतर होत नाही, त्याच वेळेला होतं हे. आणि त्याचं नाव सुद्धा, म्हणजे आता मी काय घेतलंय बाबा, तर कॉपर ऑक्साईड आणि हायड्रोजन घेतलाय, तर मग CuO लिहिलंय मी, तर त्याच्या खाली त्याचं नाव लिहायचंय, कॉपर ऑक्साईड प्लस हायड्रोजन. वर्ड इक्वेशन म्हणतो ना आपण, तसं वर्ड मध्ये सुद्धा लिहावं लागतं. हे केव्हा होतं माहितीये का, जेव्हा पेपर आउट ऑफ ला जातात ना तेव्हा मागं आणतात, म्हणून हे आधीपासून सवय करायची. हा बोल सर्वेश. मॅम हे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन मध्ये जेव्हा डिफरन्स विचारतील तेव्हा इलेक्ट्रॉन वाला पॉईंट लिहायचा आहे का? लिहू शकता इलेक्ट्रॉन वाला पॉइंट, पण इलेक्ट्रॉन इज गेन और इलेक्ट्रॉन इज लॉस्ट, बरोबर. ओके, आता कुठला टाइप राहिला सांगा आपला, रिॲक्शन मधला टाइप कुठला राहिला सांगा आता.
की जो आपण घेतला नाहीये अजून? मॅम आणि आपण जेव्हा इलेक्ट्रिसिटी सोडतो तेव्हा फक्त वरती काय लिहायचं? इलेक्ट्रिक करंट एवढंच लिहायचंय arrow एवढंच वरती. ना? हो हो एवढंच लिहायचं. रॅन्सिडिटी आणि करोजन फक्त एवढे 2 पॉइंट राहिलेत आपले आणि मग आपण इंटेक्स क्वेश्चन आणि लेसन ह्याच्यामध्ये बघूयात आणि आपल्याला बॅलन्सिंग पण शिकायचं बरोबर. ओके सो करोजन टेबल म्हणजे फॉर्म काय? मध्ये बॅलन्सिंग आपलं टेबल फॉर्म क्लासेस मध्ये घेतलं. बरोबर बरोबर टेबल फॉर्म मध्ये करायचं आता. करोजन म्हणजे काय रे? रस्टिंग. Rusting of iron and corrosion occur of any metal due to atmospheric gases, different acid, bases, moisture. When the metal get degraded, it is called as corrosion. The degradation of metal due to atmospheric gases, moisture, and different acid and bases is known as corrosion. And what is rust? A reddish brown layer is deposited on the iron article due to atmospheric oxygen is called as rust. रस्टिंग आयर्नचं होतं आणि बाकीच्या मेटल्सचं जे होतं त्याला आपण करोजन म्हणतो. एक्सेप्ट नोबेल गॅस नोबेल मेटल्स sorry. Gold and platinum are called as noble metals because they do not have any effect of atmospheric gases or acid bases on it and therefore they are called as noble gases. मग मुद्दामून क्वेश्चन देतात, डू गोल्ड आर्टिकल डू द गोल्ड ऑर्नामेंट्स करोड? व्हाय? एक्सप्लेन युअर ओपिनियन. मग गोल्ड करोड होणार आहे का? नाही, बिकॉज इट इज अ नोबेल मेटल. आणि मग बाकीचं मात्र कॉपर घेतला आपण तर when it comes in contact with carbon dioxide or oxygen, greenish blackish layer is formed on the copper articles. It is called as palpitation of copper. palpitation असतं का पॅटिनेशन? काहीतरी चुकतं वाटतं माझं. पॅटिनेशन म्हणतात वाटतं. ते काहीतरी एक स्पेसिफिक टर्म आहे ती तुमच्या ह्याच्यात नाही आहे ऍक्च्युली बुकमध्ये. कॉपरचं आपल्या घरामध्ये देवाची वगैरे भांडी असतात बघा, कॉपरचं तांब्या ताम्हण असतं, भांड असतं किंवा अजून काय समई वगैरे असते. तर हे जे कॉपर असतं ना तर ते थोडं एक्सपोज जरी झालं आपल्या नेहमीच्या एअर मध्ये तरी सुद्धा ते लगेच खराब दिसतं. रोज त्याला रोजच्या रोज पाणी जरी तर त्याचे सुद्धा ते इव्हन पाण्याने धुतलं त्याला ना तरी काळे काळे डाग पडतात त्याच्यावर. तर ते त्याला जर आपल्याला क्लीन करायचं असेल तर आपण टॅमरिन किंवा काय यूज करतो? लेमन. आता ते पितांबरी वगैरे आहे त्याच्यामध्ये पण वेगवेगळे ऍसिड यूज केलेले असतात. पण आपल्याला गिव्ह रिझन आहे बाय कॉपर आर्टिकल्स आर क्लीन विथ द हेल्प ऑफ lemon or tamarind. Lemon or tamarind contain citric and tartaric acid respectively. When we use it on the copper articles, then chemical reaction takes place. It removes the patches which are formed due to atmospheric gases, and with the help of water we can clean it. It regain its original lustrous reddish copper color. कॉपरला एक स्पेसिफिक रेडिश कलर असतो बघा, शाईन असते थोडीशी, तर तो त्याचा ओरिजिनल कलर येतो. तुम्हाला ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं होतं बघा, कितवीत होतं बरं? 8वीत होता करेल तो फुल ग्रीन झालाय बघा आता, हो की नाही? तो ऍक्च्युली कॉपरचा आहे, रेड कलरचा होता तो पूर्ण असा कॉपर कलर जो असतो तसा रेडिश कलरचा होता आणि आता तो पूर्ण ग्रीनिश झालाय सगळे ऍटमॉस्फेरिक गॅसेस पोल्युटेड एअरमुळे. तर ते एक रिझन लक्षात ठेवायचं. इज द एक्झाम्पल ऑफ करोजन. मग बिल्डिंग किंवा ब्रिजेस, कन्स्ट्रक्शन साईट किंवा जे आपण नेहमी म्हणतो, मी हे पण बऱ्याच वेळेला एक्झाम्पल सांगते बघा, बीच वरती आपल्याला गेलं की कसं छान वाटतं. सध्या तर आपण कुठंच जाऊ शकत नाही. आपल्याला असं 2 दिवस गेलं की असं वाटतं अरे आपलं पण घर इथं पाहिजे होतं रे, असं वाटतं की नाही? आपल्याला नेहमी मनात येतं. जवळपास राहणाऱ्या लोकांना नेहमी सारखं पेंट करावं लागतं. आपण बघा आपले घर लवकर पेंट पण नाही करत,
4-5 वर्षातून पेंट करत असेल आपण, पण त्या लोकांना वर्षातून 2दा ते ग्रिल्स आणि डोअरला पेंट करून घ्यायला लागतं. कारण सॉल्टी एअर, मॉइश्चर हवेमध्ये भरपूर, सॉल्टी एअर, त्याच्यामुळे सारखी केमिकल रिॲक्शन होते आयर्नची आणि ह्युमिडिटी पण मॅम खूप असते. खूप ह्युमिडिटी पण असते, त्याच्यामुळे सारखं ते करोजनचा प्रॉब्लेम त्यांना येतो, रस्टिंग करोजन, आणि म्हणून मग त्यांना सारखं पेंट करायला लागतं. पेंट काय करतो, इट प्रिव्हेंट्स द डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन द मॉइश्चर अँड द आर्टिकल, आयर्न आर्टिकल. आणि मग पेंट थोडासा जरी खराब झाला ना, कुठं असं डॉट बिट, थोडं स्क्रॅच वगैरे, तिथून तो लगेच रिॲक्शनला सुरुवात करतो आणि मग हळूहळू असंच पसरत जातं, ते गंजणारं असतं ते त्याचं ते. सो त्याला जरी आपण म्हणलं की अरे हा इथं छान आहे वगैरे, पण त्याला मेंटेनन्स खूप लागतो, की जो आपल्या घरांना काहीच लागत नाही मेंटेनन्स. तर असा ते मॅम थोडंफार असं ब्रिक्सच जास्त येतात, म्हणजे ते डिझाईन वाले असतात ब्रिक्स, हो हो ते वापरतात. बरोबर, म्हणजे त्याला जास्त ते maintenance मेटल कमी वापरत असतील. म्हणजे अगदी ते बरोबर. असे लाल मातीचे असतात, असे वेगळेच असतात. कौल का हा, कौलाने, कौल, हा मला तिथे एक्झॅक्ट पाऊस वर्ड नाही पण माहिती. खूप, कौल बरोबर, कौलारू घरं असतात ना त्यांची, ते रेड कलरची तू म्हणतोस ते, बरोबर, वेगळंच मटेरियल असतं ते. हो आणि त्याच्यातून ते पाणी पण लवकर जातं ना निघून, हो ड्रेन लवकर होतं, कारण खूप पाऊस पडतो त्यांच्या इथं. बरोबर. आणि आता रॅन्सिडिटी म्हणजे इट इज ऍक्च्युली ऑक्सिडेशनच रिॲक्शन आहे. फक्त फूड स्टफशी रिलेटेड आहे म्हणून त्याला रॅन्सिडिटी म्हणतो, बट इट इज ऍक्च्युली ऑक्सिडेशन रिॲक्शन. सो वेन एडिबल ऑइल, किंवा आपण घरामध्ये खूप जास्त शेंगदाणे ग्राउंडनट आणून ठेवलेत बाबा 4-5 किलो, आणि ते काही कारणाने आपण घराच्या बाहेर आहे, संपले नाहीत, उरले, आणि मग त्याला काय होतं, एक स्पेसिफिक स्मेल डेव्हलप होतो त्याच्यामध्ये. किंवा ऑइल सुद्धा बघा, आपण महिन्याला एडिबल ऑइल, आपण खाण्याचं तेल जे असतं ते महिन्याला आणतो, असं बॅरल भरून, हा लागणारीच वस्तू आहे, मग 50-1 लिटर कोणी बॅरल भरून घरात ठेवतं का रे? नाही. का नाही करत असं आपण? कारण त्याच्यामध्ये रॅन्सिडिटी डेव्हलप होऊ शकते, म्हणजे ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन गेट combine with such oil, and due to this the oxidation reaction occur, it form the substances which give spoil taste. जर आपण तेच ऑइल हीट केलं, पॅन मध्ये घातलं आणि त्याला गरम करतोय आपण, समजा मला काहीतरी करायचं आहे, तर फ्रोथ फॉर्म होतो, त्याच्यातून काही फेस तयार होतो, आणि तरी मी त्याच्यात काहीतरी केलं तरी त्या पदार्थाला खूप विशिष्ट अशी वेगळी चव येते, स्पॉइल टेस्ट येते त्याची. So we should not keep edible oil for longer duration. जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपण एअर पॅक कंटेनर किंवा ते पाऊच आपण आणतो, आणि लगेच काय असेल आपल्याकडे छोटे कंटेनर असतात घरात, किटल्या वगैरे असतात, त्याच्यात ठेवतो. तर सो वी शुड नॉट कीप दिस ऑइल इन अ लीड ऑर आयर्न कंटेनर. एकतर प्लास्टिक किंवा मग आपल्याकडे स्टील कंटेनर असतात बघा, कारण हे नॉन करोसिव्ह मटेरियल आहे. जर आयर्न मध्ये जर हे ठेवलं आपण, समजा स्टोअर केलं, मी महिन्याचं आणले, 2 महिन्याचं आणले आणि ठेवलं आयर्न कंटेनर मध्ये किंवा लीडच्या डब्यामध्ये वगैरे ठेवलं, तर हे काय होतं रे, ते ऍक्ट ॲज अ कॅटलिस्ट, दे स्पीड अप द प्रोसेस, आणि ते अजून लवकर खराब होतं. सेम तसं रॅन्सिडिटी ऑकर इन द चिप्स ऑर द कुरकुरे चिप्स जे असतात, ते आपण बऱ्याच वेळेला म्हणतो बघा, काही नाही त्याच्यामध्ये, एवढेसे 4 असतात फक्त, आणि बाकी सगळे हवाच असतं. ते पॅकेट बघा कसं मस्त दिसतं की नाही, एकदम फुगलेलं वगैरे, हो. आपल्याला वाटतं केवढं आहे त्याच्यामध्ये, पण ते ते म्हणजे ते सारखं, चामट होतात ना, नाही त्याच्यासाठी. तर ते क्रिस्पीनेस त्याचा राहण्यासाठी काय करतात, त्याच्यामध्ये इनॅक्टिव्ह नायट्रोजन किंवा आर्गॉन भरलेलं असतं, की जेणेकरून त्याचा एअरशी कॉन्टॅक्ट येणार नाही, आणि त्याचं जे पॅकेट आहे, त्याचा जो क्रिस्पीनेस आहे, तर ते तसेच्या तसे राहण्यासाठी जास्त पण दिवस जरी अर्ध खाऊन असं थोडा वेळ ठेवलं आणि म्हणलो की आपण नंतर रात्री वगैरे खाऊ, तर ते लगेच थोडा फरक जाणवतो. जाणवतो, बरोबर, कारण एअरशी लगेच ऑक्सिजन लगेच त्याच्याबरोबर कंबाईन होतो, आणि त्याच्या एक्सपायरी डेट नंतर जर खाल्लं तर हे रॅन्सिडिटी डेव्हलप होते बघा. म्हणजे तोपर्यंत अगदी आपण 1-2 दिवस ठेवले बाबा, तर त्याचा क्रिस्पीनेस कमी होतो, बरोबर, टेस्ट ओके असते, पण बियॉन्ड एक्सपायरी जर खाल्लं तर काय होईल, त्याच्यावरती लिहिलं असतं बेस्ट बिफोर 3 मंथ्स वगैरे, मग ते काय असतं त्याच्यामध्ये, तिथपर्यंत ते फूड ते सडायला लागतं.
नंतर मग ती रॅन्सिडिटी डेव्हलप होते ऑक्सिजनची, कारण प्रिझर्वेटिव्ह यूज केलेले असतात ना, आणि ते प्रिझर्वेटिव्हचं तेवढंच तिथपर्यंत त्या दिवसांपर्यंत ते त्यांचं ऍक्टिव्ह असतात. त्याच्या बियॉन्ड मात्र ते केमिकल रिॲक्शन होतात आणि मग आपल्याला ते चांगलं लागत नाही. तर असे ते फूडचं किंवा जे काही चिप्स कुरकुरे त्याच्यावरती पण मला वाटतं एखादा गिव्ह रिझन आहे आपल्याला. मॅम हा मॅम लोणच्याला पण ना स्टीलच्या डब्यात ठेवत नाही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. मागच्या वर्षी आपल्याला होता ना मॅम. हो त्याच्यामध्ये मागच्या सुद्धा नाही, ते 8वीत होता, 8वीत आठवीत आपल्याला होतं, गिफ्ट बरोबर रिटर्न बरोबर. अजून जनरली आठवतंय. काचेमध्ये ठेवतात बघा, किंवा ते चिनी मातीच्या पूर्वी बरण्या असायच्या माहितीये का, अशा मॅम येलो आणि व्हाईट कलरच्या. मटके ना मॅम ते छोटे. आता कमी झाल्या त्या, आता बहुतेक सगळीकडे काचेचे आपण यूज करतो. कोण बोलत मम्मीने होतं? मॅम रॅन्सिडिटी रिपीट करतो का एकदा, मी डिस्कनेक्ट झालतो रेंज इश्यूमुळे. Rancidity means actually it is a oxidation reaction. It occurs in the foodstuff. ज्याच्यामध्ये साधारण ऑइल असतात ना, अशा foodstuff मध्ये रॅन्सिडिटी जास्त देते, कारण ऑइल कंटेन द कार्बोक्सिलिक ऍसिड, आणि मग ऑक्सिजनची आणि या कार्बोक्सिलिक ऍसिडची रिॲक्शन होते, अँड अ स्पेसिफिक स्मेल गेट डेव्हलप दॅट इज कॉल्ड ॲज रॅन्सिडिटी. रॅन्सिड म्हणजे असा विचित्र वेगळी चव लागते त्याला. जर आपण खूप दिवसांचे शेंगदाणे खाल्ले असतील बाबा, किंवा खूप दिवस आपण बाहेर गेलो आणि तेल तसंच असेल आपल्या घरातलं, आणि आपण आलोय बाबा परत, आणि त्याच्यात काहीतरी आपण आता शिजवायला लागलोय, मी काहीतरी आता त्याच्यातून करणार आहे काहीतरी, तर मग त्यावेळेला रॅन्सिड झालेलं असतं ते ऑइल जे असतं, म्हणजे त्याची टेस्ट उतरते, वेगळी लागते, स्पॉइल टेस्ट डेव्हलप होते त्याला, असा विचित्र वास येतो त्याला. तर त्याला म्हणतात रॅन्सिडिटी. तर सेम हे कुरकुरे आणि चिप्स बाबतीत पण होतं. कुरकुरे आणि चिप्स सुद्धा रॅन्सिड होऊ शकतात बियॉन्ड एक्सपायरी असेल तर, किंवा दे आर ऑलवेज द बॅग ऑफ दॅट, काय म्हणतात ते पॅकेट्स आर ऑलवेज फिल्ड विथ द इनॅक्टिव्ह नायट्रोजन अँड ऑर्गॉन टू प्रिव्हेंट द रॅन्सिडिटी रिॲक्शन. त्याला पॅकेटमध्ये एअरशी कॉन्टॅक्ट येऊ देऊ नये म्हणून त्याला असं वेगळ्या मटेरियलने सील करतात. त्याच्यामुळे ते असे पॅकेट मोठे दिसतात. मॅम एक डाऊट आहे. बोल ना. मॅम आता शॉप्समध्ये जेव्हा ऑइल स्टोअर करून ठेवतात, समजा जर ते विकल्प म्हणजे ते सेल नाही झालं तर ते स्टोअर राहतं, मग त्याला स्मेल नाही येत का, ते रॅन्सिड नाही होत का? नाही बरं, सगळ्यांच्याच बाबतीत हे होतं, म्हणजे इव्हन मेडिसिन्सच्या बाबतीत वगैरे सुद्धा. ते जर एक्सपायर झाले की ते लगेच फेकून देतात. ते Expiry date. ठेवतच नाही ते. कंपनीला पाठवतात आणि कंपनी परत त्याच्यामध्ये ते हे चेंज करतात, ते वाया घालवत नाहीत कंपनी. ते बरोबर त्यांच्यामधले ते कंटेंट रिमूव्ह करतात, त्यांच्याकडे जे मशीन्स असतात त्यांनी ते रिफाईन करतात त्याला परत, त्याच्यामध्ये आवश्यक असलेले कंटेंट टाकतात आणि परत त्याला नवीन तयार करतात. कधीही बघा, इव्हन मेडिसिनचे सुद्धा ते जे लोक असतात की नाही, डिस्ट्रीब्युटर असतात, ते घेऊन जातात परत. आपण काय म्हणतो, आता या मेडिसिनचा काही हे एक्सपायरी गेलेलं आहे, त्याची डेट झालेली आहे, पण ते घेऊन जातात. फक्त फूडस्टफ, बेकरी वगैरे जे फूडस्टफ असतात ना, बुरशी वगैरे लागली तर मग त्याचा काहीच होत नाही. पण अदरवाईज हे ऑइल वगैरे जे असतात ना, एक्सपायरीच्या बियॉन्ड, जर समजा एखाद्या मॉलमध्ये राहिले तसे, आता लॉकडाऊन मध्ये झालंच असणार आहे की रे हे, महिना हो. दीड महिना, 6 महिने लॉकडाऊन जर असेल तर असे कितीतरी प्रोडक्ट त्यांचे ऍज इट इज तसंच राहिले असणार आहे, क्लोज असल्यामुळे. मग ते काय करतात, दूध त्या तर कंपनीला एकदम खूप हे असतं ना, म्हणजे सेल लवकर होतात, पण आता लॉकडाऊन म्हणजे एवढे मॅम मी ऐकलं होतं मिल्कचं की ते परत नेतात. बरोबर, आपल्यासारखे लोक आणि किती आणतात, आपल्याला महिन्याला बाबा मला 5 लिटर तेल लागतंय, तर मी एकतर 5 पॅकेट्स आणते किंवा मग 5 लिटरचा कॅन आणते, आणि तेवढा मला सफिशियंट होतं. मी असं नाही करत की मी पुढच्या 6 महिन्याचं 5 असं म्हणून 30 लिटर मी एकदम आणि आणून ते असं प्रोडक्ट असतं, म्हणजे ते बनवतातच असं की त्याची एक्सपायरी जास्त असते. म्हणजे असं एक्झॅक्टली 6 मंथ किंवा बरोबर, 6 12 महिन्याची, months. वर्षभराची एक्सपायरी असते. पण तरी सुद्धा जर असं झालं ना, तर ते कंपनी घेऊन जातात ते सगळे त्यांचे कंटेनर, आणि त्याच्यामध्ये त्या प्रोसेस करतात, त्याच्यावरती परत रिफायनिंगच्या प्रोसेस करतात, आणि ते परत नवीन म्हणजे ते हेल्दी असतं, ते काही आपल्याला
सगळं अनवॉन्टेड जे आहे ना त्यातलं ते त्यांनी रिमूव्ह केलेलं असतं. मॅम मी असं ऐकलंय की मध कधी खराबच होत नाही. मध का हो. असेल बाबा, काही कल्पना नाही खरं. नाही ते मी एक शो बघितला त्याच्यात ते म्हणायचे की इजिप्तच्या राजांकडे मध मिळतं हं. त्यांच्या कबरेमध्ये. कसं काय मध हो ते म्हणजे मिळतं? असं त्यांचे बिलॉंगिंग्स त्यांच्यासोबत असायचे ना. अच्छा. मी अजून एक ऐकलं होतं, म्हणजे जर आपण दूध जर संपलं नाही ना, म्हणजे विकलं नाही गेलं पूर्ण, तर ते परत नेतात आणि त्याचं दही वगैरे बनवून परत विकतात कंपनी. हो बरोबर, खवा वगैरे करतातच की ते दूध लोकांचे संप वगैरे असतात ना कधी कधी, मग ते काय करणार लोक एवढे हो. डेअरीवाले तसंच करतात. खवा वगैरे केला तर उलटा त्यांना जास्त प्रॉफिट मिळतो. डेअरीवाले मग तसंच करतात ना मोस्टली. हो तसंच करतात. इवन बाकीचे सुद्धा एक्सपायरी आपण म्हणजे आता आपल्या इंडिव्हिज्युअल लेवलला आपण टाकूनच देतो, पण जेव्हा स्टोअरमध्ये मेडिकल स्टोअरमध्ये बराचसा समजा त्यांनी मागवले टॅबलेट वगैरे आणि त्याला काही नाही आहेच बाबा गिराईक, एक असं होऊ शकतं ना की या कंपनीचे टॅबलेट मी मागवलेत पण डॉक्टरांनी रेकमेंड करताना दुसऱ्याच कंपनीचे दिले, त्याच्यामुळे ते माझ्याकडे खूप शिल्लक राहिले, मग ते घेऊन जातात. पण लॉस त्याच्यात. हां, मग लॉस म्हणजे त्या शॉपवाल्याचा काही लॉस होत नाही. ते कंपनीवाले त्याच्यातली कंटेंट बदलतात परत, त्याला परत ॲक्टिव्ह करतात आणि रिसेल करतात त्याचं परत. असं असतं. म्हणजे त्याची पॉवर कमी होते. ॲक्च्युली लगेच काही त्याच्यामध्ये रिॲक्शन वगैरे झालेली नसते आफ्टर एक्सपायरी. पण असं म्हणतो आपण की एक्सपायरी काही कुठलेच आपण घेत नाही प्रोडक्ट, खात नाही किंवा ते टॅबलेट्स असतील किंवा कॅन फूड असेल तर ते त्याला मात्र मायक्रोबचं इन्फेक्शन होऊ शकतं. ओके, आता आपल्याला मेन पार्ट घ्यायचा आहे लेसनचा म्हणजे इंटेक्स क्वेश्चन्स आणि Reading. हां बोर्डवरती बॅलन्सिंग घेते. आज आपण इंटेक्स क्वेश्चनला सुरुवात करूयात. बघा बरं कुठे आहेत पहिले क्वेश्चन. रीडिंग घ्यायचं का मग? पेज नंबर रीडिंग घेऊयात. रीडिंग नको घेत बसायला मला पहिले वाटतं, प्रश्न फार घेऊ ना. मोठा आहे रे